चौहाटा बाजार महसूल मंडळात रेती माफियांचा सुळसुळाट. नियम धाब्यावर प्रशासन गप्प का? समाधान शिबिर फक्त दिखावा. प्रतिनिधी चौहाटा बाजार अकोला. चौहाटा बाजार महसूल मंडळ हद्दीत सुरू असलेल्या कथित रेती घोटाळ्याने आता भीषण स्वरूप धारण केलं आहे. प्रशासन झोपेत की संगणमतात असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांच्या चर्चाने परिसर ढवळून निघाला आहे. पिलकवाडी परिसरात रेतीघाटाचा लिलाव कागदोपत्री एका ठिकाणी दाखवला जात असताना प्रत्यक्षात रेती उपसा मात्र 3 ते 4 किलोमीटर दूर सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आणि एवढंच नव्हे तर शासनाच्या स्पष्ट नियमानुसार रेती उपशासाठी बोटींचा वापर बंद असताना उघडपणे बोटींचा वापर सुरू आहे. तरीही महसूल विभागाकडून कोणतीही जप्ती किंवा कारवाई होत नाही आणि हेच अधिक संशय गडद निर्माण करणारं आहे. नियमांची पायमल्ली उघडपणे 3 फूट मर्यादेपेक्षा जास्त खोल खड्डे करून रेती उपसा, लिलाव खाट सोडून दुसऱ्याच ठिकाणाहून अवैध उत्खनन, बेकायदेशीर बोटींचा सर्रास वापर, कोट्यावधींचा महसूल बुडीत आणि या सर्व प्रकारांमुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. समाधान शिबिर की निराशा शिबिर दरम्यान मोठ्या गाजावाजात आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. जबाबदार अधिकारीच गैरहजर राहिल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. परिस्थिती एवढी गंभीर झाली की अकोला पूर्वचे आमदारांना नागरिकांसमोर दिलगिरी व्यक्त करावी लागली आणि प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब मानली जाते आहे. वीटभट्ट्यांकडून रॉयल्टी वसुली थंड बसत्यात. परिसरातील अनेक वीटभट्ट्यांकडून थकीत रॉयल्टी वसुलीचा मुद्दा देखील प्रलंबित असून संबंधित अधिकारी मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. लिलाव घाट वेगळा आणि उपसा वेगळा तरीही कारवाई नाही का नाही? जनतेचा हा थेट सवाल आहे. बेकायदेशीर बोटी दिसत नाहीत का? महसूल अधिकारी नेमके कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत? आणि या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकारी आणि तात्काळ विशेष चौकशी पथक नेमून सखोल तपास करावा, तसेच दोषी अधिकारी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी आता जोर धरते आहे. प्रतिनिधी नीलकंठ वसू पाटील, अकोला.